अक्कलकोटमध्ये एकदा एक श्रीमंत व्यापारी स्वामींचं दर्शन घ्यायला आला. सोन्याने सजलेला महागडे कपडे त्याने घातले होते आणि चेहऱ्यावर गर्व होता. त्याने स्वामींचं दर्शन घेतलं आणि स्वामींना बोलला, स्वामी, माझ्याकडे कोट्यावधी रुपयाची संपत्ती आहे. मोठमोठे बंगले आहेत माझ्याकडे, माझा लोक सन्मान करतात, आदर करतात, पण माझ्याकडे शांतता नाहीये. मला असं काहीतरी वरदान द्या जेणेकरून मी संपूर्णपणे आनंदी होईल, मला कसलीच कमी राहणार. स्वामी न काही बोलता स्वामी त्याला एक गावातल्या झोपडीमध्ये घेऊन गेले आणि तिथे एक गरीब वृद्ध महिला होती. फाटलेली साडी होती पण चेहऱ्यावर शांत हास्य. तिच्या जवळ एका टोपल्यात एक भाकरी होती, थोडंसं लोणचं आणि एका तांब्यात पाणी. स्वामी हसले आणि त्या व्यापाऱ्याला बोलले, तिला विचार, ती आनंदी आहे की नाही. व्यापाऱ्यानेही लगेच त्या वृद्ध महिलेला विचारले की तुम्ही आनंदी आहात का. वृद्ध महिलेने उत्तर दिले, का नसेल, मला जेवायला भेटतंय, डोक्यावर छप्पर आहे आणि रोज स्वामींची आठवण येते, याच्यापेक्षा सुख मला अजून काय हवं. व्यापारी तिथेच गप्प बसला आणि मग स्वामी त्याला म्हणाले, तू धनवान आहेस पण तुझ्याकडे समाधानाचा अनुभव नाही आणि ती स्त्री गरीब आहे पण तीच खरी धनवान आहे, कारण तिच्याकडे समाधान आहे आणि तेच खरं श्रीमंतीचं रूप आहे. आणि त्या दिवशी व्यापाऱ्याला उमगलं की संपत्ती म्हणजे फक्तच पैसा, सोनं नाणं नसतं, तर ते असतं समाधान, शांतता आणि तीच खरी श्रीमंती आहे. ही होती आजची स्वामी प्रेरित कथा. भेटूया पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.